नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 9वी याच्यामधील 7वा पाठ, ज्याचं नाव आहे परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. म्हणजेच इकोसिस्टीम मध्ये कशा प्रकारे एनर्जी ट्रान्सपोर्ट होत असते इकडून एका लेवलकडून दुसऱ्या लेवलकडे, त्याविषयी आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. त्याच्यापैकी हा पहिला सेशन आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या इकोसिस्टीम कशा प्रकारे अस्तित्वात असतात आणि कशा प्रकारे त्यांचा शेवट जो असतो तो विघटकाद्वारे होत असतो आणि कशा प्रकारे ऊर्जेचं वहन होत असतं हे आपण या सेशन मध्ये पाहणार आहोत. चला तर मग पाहूया परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. इथे पहा काही क्वेश्चन्स आहेत ज्याची आन्सर्स आपल्याला द्यायची आहेत. परिसंस्था म्हणजे काय, इकोसिस्टीम म्हणजे काय. आपण पाहतो उत्पादक म्हणजे गवत उत्पादक आहे, म्हणजे ग्रीन ज्या वनस्पती आहेत, ग्रीन प्लांट्स जे आहेत ते सगळे उत्पादक आहेत. सूर्याच्या उष्णतेपासून क्लोरोफिलच्या सहाय्याने ते आपलं अन्न बनवतात आणि हा एक मेन सोर्स आहे अन्नाचा आणि इथून ही एनर्जी ट्रान्सफर होत पुढे जाते. आपण कोणताही पदार्थ खाल्ला तर त्याच्यामध्ये वनस्पतीचं योगदान सर्वात जास्त असतं. म्हणजे वनस्पतीशिवाय आपलं जीवन नाही. म्हणजे परिसंस्थेची सुरुवात आपण बघतो तर ती ग्रीन अशा प्लांट्स पासून, वनस्पतीपासून होत असते. परिसंस्थेचे विविध प्रकार बघितले कोणते आहेत तर डबक्यातली म्हणजेच पाणी असलेली, समुद्रातली, मरीन, पृथ्वी तलावरची, अशा बऱ्याच प्रकारच्या परिसंस्था आपण बघतो आणि त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे सजीव हे एकमेकांवर अवलंबून असतात. परिसंस्थेतील जैविक व अजैविक घटकातील आंतरक्रिया कशा पद्धतीने पार पडतात, म्हणजेच जैविक म्हणजेच बायोटिक आणि अजैविक म्हणजेच अबायोटिक, अशा प्रकारचे जे कंपोनंट्स असतात त्यांच्या इंटरडिपेंडन्सी कशी असते. बघा, आपण जैविक विचार केला तर झाड हे जैविक झालं कारण त्याच्यामध्ये जीव आहे, सजीव आहे, तो लिव्हिंग थिंग आहे. त्याच्यानंतर आपण विचार केला की मातीमध्ये झाड वाढतं. आता माती काय झाली, माती अजैविक झाली, अबायोटिक फॅक्टर झाली. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स असतात, पाणी आणि सूर्यप्रकाश यांच्या साहाय्याने या वनस्पती तयार होतात आणि आपलं अन्न बनवतात. म्हणजेच जैविक आणि अजैविक या घटकांमध्ये नेहमी इंटर रिलेशन असतात. म्हणजेच काय तर बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर मध्ये इंटर रिलेशन असतात आणि अशा प्रकारे या परिसंस्था वेगवेगळ्या तयार होत असतात. इथे बघा, सजीवांचे वर्गीकरण. स्वयंपोषी म्हणजे उत्पादक म्हणतात. तुम्हाला सांगितलं ऑटोट्रॉपस म्हणजे स्वयंपोषी म्हणजे काय तर ते स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. का बरं तर त्यांच्यामध्ये हरितलवक म्हणजे क्लोरोफिल असतं आणि क्लोरोफिल सूर्यप्रकाश, वनस्पतीचं पाणी, मुळातून येणारं पाणी आणि कार्बन डायऑक्साईड यांच्या मार्फत स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. म्हणजेच C6H12O6 हा ग्लुकोजचा मॉलिक्यूल तयार करतात आणि ह्याच्यामध्ये बाय प्रोडक्ट जो ऑक्सिजन तयार होतो तो सुद्धा आपल्याला रेस्पिरेशनसाठी उपयोगी असतो, हे आपल्याला माहित आहे. तर त्याच्याविषयी नाही बोलता आपण इथे बघूया तर सजीवांचे वर्गीकरण. त्याच्यामध्ये स्वयंपोषी, उत्पादक, परपोषी म्हणजे भक्षक. आता जर एखादा ससा, रॅबिट तो खात असेल, गवत खात असेल तर तो परपोषी झाला, त्याच्यावर अवलंबून आहे, म्हणजे हा हेट्रोट्रॉपस आहे. आणि त्याच्यानंतर मृतोपजीवी आणि विघटक अशा प्रकारे केले जाते. आता मृतोपजीवी म्हणजे काय तर मेलेलं शरीर, म्हणजे ज्याच्यामध्ये हे नाहीये, म्हणजे जीव नाहीये, अशा प्रकारचं हे मेलेलं शरीर म्हणजे मृतोपजीवी. आणि विघटक म्हणजे मेल्यानंतर ते जे मातीमध्ये पडलेलं एखादं मृतोपजीवी असं शरीर आहे त्याचं विघटन करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी छोटे छोटे स्मॉल ऑर्गॅनिझम्स म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, त्याच्या अशा प्रकारचं विघटन करतात. म्हणजे हे डिकम्पोजर आहेत आणि त्यांचा रोल फार महत्वाचा असतो. तर अशा प्रकारे सजीवांचं वर्गीकरण 3 भागामध्ये केलेलं आपल्याला स्क्रीनवर दिसतंय. स्वयंपोषी, परपोषी आणि 4 भागामध्ये स्वयंपोषी, परपोषी, मृतोपजीवी आणि विघटक म्हणजे डिकम्पोजर. इथे पहा, परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह कशा प्रकारे एनर्जी ट्रान्सफर होते. सभोवतालच्या परिसंस्थेत विविध भक्षक स्तर खाली दिलेले आहेत. कुठले कुठले तर प्राथमिक म्हणजे प्रायमरी लेवल, द्वितीयक म्हणजे सेकंडरी, सर्वोच्च भक्षक आणि उभयहारी, मिश्रहारी. आता ह्याच्यामध्ये बघा, प्राथमिक भक्षकामध्ये शाकाहारी म्हणजे हे गवत किंवा पालेभाज्या यांच्यावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ नाकतोडा, खार, हत्ती इत्यादी हे स्वयंपोषी आहेत. हे स्वयंपोषी नाही तर हे स्वयंपोषी यांवर प्रत्यक्षपणे अवलंबून असतात, कारण झाडांचा पाला किंवा झाडांशी संबंधित अन्न ह्या प्रकारचे प्राणी खात असतात. आता द्वितीय भक्षक म्हणजे कोण, हे मांसाहारी झाले, म्हणजे कार्निवोरस झाले. पहिले जे आहेत ते हार्बिवोरस झाले. उदाहरणार्थ बेडूक, घुबड, कोल्हा हे शाकाहारी प्राण्यांचा अन्न म्हणून वापर करतात, म्हणजे हे मांसाहारी आहेत. बेडूक किंवा घुबड किंवा कोल्हा यांना हे जे बघतो आपण की शाकाहारी प्राण्यांचा वापर करतात, म्हणजे त्याचा अर्थ हे कार्निवोरस म्हणजे द्वितीय भक्षक, सेकंडरी कन्झ्युमर आहेत. त्याच्यानंतर सर्वोच्च भक्षक बघतो, याच्यामध्ये वाघ, सिंह मांसाहारी प्राण्यांना खातात,
म्हणजे इतर प्राणी त्यास खात नाहीत, म्हणजे हे सर्वोच्च भक्षक झाले. वाघ सिंह यांना खाणार कोणीही नाही, म्हणजे यांच्या खाली जी लेवल असते त्यांना यांची वाघ आणि सिंहांची उपजीविका त्या प्राण्यांवर द्वितीय भक्षकांवर अवलंबून असते. आता उभयहारी मिश्रहारी म्हणजे ओमनिवोरस म्हणजेच काय, तर उदाहरणार्थ माणूस, आपण स्वतः किंवा अस्वल, आपण शाकाहारी सुद्धा, पालेभाज्या सुद्धा खातो आणि मांसाहार सुद्धा करतो, म्हणजे आपण दोन्ही प्रकारचे आहार खातो आणि म्हणून आपल्याला उभयहारी किंवा ओमनिवोरस असं म्हटलं जातं. इथे बघा अन्न साखळी व अन्नजाळे. आता आपण अन्न साखळी म्हणजे काय ते बघूया. आपण अन्नजाळे, आता नेटवर्क, आजच्या जमान्यामध्ये आपल्याला माहिती आहे नेटवर्क म्हणजे काय. नेटवर्क म्हणजे उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यामध्ये कायमच आंतरक्रिया सुरू असते, म्हणजे इंटर रिलेशन चालू असतं ह्यांच्यामध्ये. या आंतरक्रियेत एक क्रम असतो, त्याला अन्न साखळी म्हणतात. उदाहरणार्थ गवत जे आहे, गवताला कोण खातं, तर समजा ग्रास होपर खात असेल, ग्रास होपरला बेडूक खातो, बेडकाला साप खातो, सापाला इगल खातो आणि इगल मृत्यूनंतर जमिनीत पडून त्याच्यात डिकंपोजर त्याचं विघटन करतात आणि अशा प्रकारे परत एकदा त्याच्या शरीरातील जे घटक असतात ते मातीमध्ये जातात. ही झाली एक प्रकारची अन्न साखळी. परंतु अशी एकाच प्रकारची अन्न साखळी नाही, अशा बऱ्याच प्रकारच्या अन्न साखळ्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ गवत नेहमीच ग्रास हॉपर खातो असं नाही, तो रॅबिट सुद्धा खाऊ शकतो, त्याच्यावर दुसऱ्या एखाद्या प्राण्याची उपजीविका अवलंबून असते. अशा बऱ्याच प्रकारचे भक्षक, अशा बऱ्याच प्रकारचे जे प्राणी आहेत ते उत्पादकांपासून वेगळ्या अन्न साखळ्या तयार करतात आणि अशा प्रकारे एक नेटवर्क तयार करतात. यालाच अन्नजाळे असं म्हणतात. याला काय म्हणतात, अन्नजाळे, म्हणजेच फूड वेब असं म्हटलं जातं. आता बघा आपल्याला एक स्क्रीनवर फूड वेब दिसते. याच्यामध्ये सूर्याच्या उष्णतेपासून, महत्वाची गोष्ट म्हणजे लक्षात घ्या की सूर्याच्या उष्णतेपासून फोटोसिंथेसिसच्या मार्फत गवत जे असतं किंवा हिरवी झाडं जी असतात ते आपलं अन्न बनवतात, म्हणजे ऑटोट्रॉपस आहेत. त्याच्यावर नाकतोडा आपल्याला दिसतोय. त्याच्यानंतर नाकतोड्याला खातो कोण, तर बेडूक. बेडकाला कोण खातं, तर साप. सापाला कोण खातं, इगल. आणि इगलच्या मृत्यूनंतर, कारण इगलला खाणारा कोणताही प्राणी नाहीये, तो सर्वोच्च भक्षक आहे, टॉप लेवलचा तो कन्झ्युमर आहे. आणि त्याच्यानंतर त्याचं विघटन होतं त्याच्या मृत्यूनंतर आणि ते मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतात ते त्याच्या शरीरामधील जे घटक असतात ते परत एकदा हवेतून परत एकदा जमिनीमध्ये मिक्स करण्याचं काम इथे करत असतात. ही एक अन्न साखळी आपण बघितली. अशा अनेक प्रकारच्या अन्न साखळ्या असतात आणि ह्याच्या प्रकारे वेब तयार होतं. हे वेब म्हणजेच अन्नजाळे होय. इथे पहा, एखादा सजीव इतर अनेक सजीवांचे भक्ष्य असतो. यासाठी त्याने एक्झाम्पल दिले बघा. उदाहरणार्थ एखादा कीटक अनेक प्रकारच्या वनस्पतींची पाने खातो, म्हणजे बऱ्याच प्रकारची वनस्पतींची पानं तो खाऊ शकतो. मात्र तोच कीटक बेडूक, पाल, पक्षी यांचे भक्ष्य होतो, म्हणजे तो कीटक आहे तो पानं खातो. आता हा कीटक कोणाचा भक्ष्य होऊ शकतो, बेडूक सुद्धा त्याला खाऊ शकतो किंवा पाल सुद्धा खाऊ शकते किंवा पक्षी सुद्धा खाऊ शकतात. म्हणजे याचा अर्थ जर हे एखाद्या आकृतीने दाखवायचे म्हटले तर सरळ रेषेतील अन्न साखळी ऐवजी गुंतागुंतीचे अनेक शाखा असलेले जाळे तयार होईल. त्यालाच निसर्गातील अन्नजाळे म्हणजेच फूड वेब असं म्हटलं जातं. सामान्यपणे अशी अन्नजाळी निसर्गात सर्वत्र आढळतात. अशा प्रकारचे, म्हणजे प्रत्येक इकोसिस्टीम मध्ये अशा प्रकारची अन्न साखळी आपल्याला दिसत असते. बघा, अन्नजाळांमध्ये भक्षकांची संख्या निश्चित असते का, तर नाही. भक्षक वेगळ्या प्रकारचे असू शकतात. अनेक भक्षकांचे अन्न एकाच प्रकारचे सजीव असतील तर त्याचा परिसंस्थेवर काय परिणाम होईल. फॉर एक्झाम्पल समजा की एखादा अन्न आहे, उदाहरणार्थ समजा फक्त हरणाला खाणारे बरेचसे भक्षक असतील तर हरणांची संख्या कमी होईल आणि त्याच्यामुळे खालील बॅलन्स, म्हणजे त्यांच्या खाली जे प्राणी असतात किंवा जे वनस्पती वगैरे असतात त्यांची वाढ मोठ्या प्रमाणात होईल. म्हणजे अशा प्रकारे संतुलन बिघडून चालत नाही, म्हणजे बॅलन्स बिघडून चालत नाही. अन्नजाळांमध्ये संतुलन असणे आवश्यक आहे. का आवश्यक आहे, तर तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे जर एका प्रकारचे सजीव मरण पावले, म्हणून आपण बघा आता ताडोबा वगैरे जी जंगल आहेत ते आपण त्यांच्यासाठी व्याघ्र म्हणजे अरण्य किंवा त्यांच्यासाठी टायगर फॉरेस्ट म्हणून रिझर्व्ह केलेली आहेत की तिथे जाऊन या प्राणी जे असतात त्यांची शिकार करायची नाही किंवा कुठेही प्राण्यांची शिकार करायची नाही, कारण अन्नजाळीला त्याच्यामुळे धोका पोहोचू शकतो. म्हणजेच हा बॅलन्स बिघडवता कामा नये. नाहीतर बॅलन्स जर बिघडवला तर त्यांच्या खाली असणाऱ्या सजीवांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि त्याच्यामुळे त्याचा सर्वात जास्त परिणाम हा पर्यावरणावर होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या सेशन मध्ये काय शिकलो घ्या, की आपण परिसंस्था बघितल्या. परिसंस्था म्हणजे इकोसिस्टीम बघितला, की वेगवेगळ्या प्रकारच्या इकोसिस्टीम्स आहेत, त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सजीव असतात. एकाच समजा गवत जे आहे, गवत हे उत्पादक आहे म्हणजे प्रोड्युसर आहे, ऑटोट्रॉपस असल्यामुळे ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात आणि सूर्यापासून आलेली ऊर्जा वापरून
ते C6H12O6 म्हणजे ग्लुकोज तयार करतात. त्या ग्लुकोजवर इतर प्रकारचे प्राणी अवलंबून असतात. त्याच्या पुढच्या लेवलला अजून प्राणी अवलंबून असतात आणि अशा प्रकारे ही एक अन्न साखळी तयार होते आणि अन्न साखळीमुळे एनर्जी जी असते ती एका लेवल पासून दुसऱ्या लेवल पर्यंत ट्रान्सफर होत असते. अशा प्रकारचं आपण अन्न साखळी म्हणजे काय किंवा फूड वेब किंवा अन्न जाळे म्हणजे काय याविषयी आपण ह्या सेशनमध्ये पाहिलं. विद्यार्थी मित्रांनो, AS विद्यालय हे एक असं विद्यालय आहे, असे कोचिंग इन्स्टिट्यूट आहे. त्याच्या नावाप्रमाणेच एनी टाइम एनिवेअर स्कूल म्हणजे आपण कुठेही बसून 6वी ते 10वी पर्यंतचा अभ्यास करू शकता. आपल्याला तज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन याच्यामध्ये मिळू शकतं आणि त्याच प्रकारे वेगवेगळे विषय जसे की सोशल सायन्स, मॅथ्स, इंग्लिश, हिंदी किंवा कॉम्प्युटर या विषयांची स्टडी आपण या विद्यालयामार्फत करू शकता आणि आपल्याला अमर्याद अशा टेस्टचा अनुभव, वेगळे प्रश्न आपल्याला सोडवण्याचा अनुभव या ॲपच्या मार्फत मिळू शकतो. आणि त्याचप्रमाणे आपल्याला काही क्वेरीज असतील क्वेश्चन सॉल्व्ह करताना किंवा एखादा लेसन तुम्ही वाचत असाल आणि त्याच्यामधला काही पार्ट कळला नसेल तर तरी सुद्धा आपण तज्ञ शिक्षकांच्या मार्फत त्याच्याविषयी जाणून घेऊ शकता. तर आपण आजच या AS विद्यालय या ॲपला, या विद्यालयाला आपण रजिस्टर करा आणि आपलं भवितव्य उज्ज्वल बनवा. आपला बेसिक जो आहे, बेस महत्वाचा आहे, तो बेस पक्का करण्याचं काम AS विद्यालयामार्फत होत असतं. धन्यवाद.